विघ्नेश्वराय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै। भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यस्मृतीच्या सोहळ्यानिमित्ताने आपण त्रिदिवसीय सत्संगातील पहिल्या दिवसात प्रवेश करतो आहोत। पृथ्वी तलावर भगवंताने खूप काही निर्माण केले। पण ज्या छोट्या एकेंद्रिय जीवापासून पंचेंद्रिय जीवापर्यंत भरपूर प्रकारची जीवसृष्टी केली। नुसता जीवसृष्टी नाही केली, जीवसृष्टी या अवनीतलावर आल्यानंतर ज्याला त्याला जी आयुर्मान ठरवून दिलेली आहे त्या आयुर्मानामध्ये त्याला काहीही कमी पडणार नाही, याची सर्वही पूर्वनियोजन करून ठेवले। सगळ्यांना एकसारखं नाही बनवलं। कुणाचं आयुष्य 1 दिवसाचं आहे, कुणाचा 8 दिवसांचा आहे, कुणाचा 15 दिवसांचा, कुणाचा 15 महिन्यांचा, कुणाचा 5 वर्षांचा, तर कुणाचा 15 वर्षांचा, कुणाचा 25 वर्षांचा, कोण 40 वर्ष राहतात आणि कोण 100-125 वर्ष राहतात। आणि हे सर्वही बनवताना नियोजनबद्धरित्या बनवले। कोणीही कोणाच्या जीवनात अडथळा ठरू नये याची काळजी घेतलेली। नाही समजला तर सगळी एकमेकांना अडचण आहे, नीट समजलं तर सर्वही एकमेकांना पूरक आहे। भगवत निर्मिती जी आहे त्याच्यात दोष काढता येणार नाही इतकं विचारपूर्वक निर्माण केले। एक मोठं झाड निर्माण केलंय तर झाडाशेजारी छोटी मोठी झाडंही निर्माण केलंय आणि त्या झाडाखाली अनेक प्रकारचे तृणांचा पीक सुद्धा निर्माण केले। गवत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गवत वनस्पतीही निर्माण केली। एक दुसऱ्यांच्या अन्न बनेल अशा पद्धतीने केलाय, परंतु एक दुसऱ्यांचा जीव घेणार नाही, एक दुसऱ्यांचा शोषण करणार नाही याची काळजी भगवंताने घेतली। सगळ्यांना जे लागणार आहे पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू त्या सर्व ही समृद्धरित्या ठेवलेले। कोणालाही
धान्य लागत असेल, धान्याचा अवशेष लागत असेल, किंवा अन्य काही लागत असेल, त्याच्याकरता भूमी निर्माण केला. हे सर्व उगवून देण्याकरता सगळ्यांसाठी अन्न लागणार, अन्नमय प्रपंच आधी निर्माण केला. जीवाला जन्माला घालण्यापूर्वी अन्नमय प्रपंच आधी निर्माण केला. त्या अन्नमय प्रपंचात ज्याला ज्याला अन्न म्हणतो ते सर्वही समृद्धरित्या भरून ठेवा. अन्न तयार करण्याकरता लागणारी छोटी छोटी जीव जी आहेत त्यांना मातीत निर्माण केला. त्या अन्नाच्या पिकाला लागणारी हवा निर्माण केला. अन्न ज्या सूर्याच्या किरणांच्या संश्लेषण क्रियातनं बनणार आहे, सूर्य चंद्रही निर्माण करून ठेवला. मग नंतर जीवांची निर्मिती. हे जीव सगळी एकमेकांना पूरकरित्या काम करतील याची नियोजनही भगवंताने केली. आपल्याला म्हटलं की एकेंद्रिय जीवापासून पंचेंद्रिय जीवापर्यंत, आणि सगळ्यांना जगण्याकरता जेवढी बुद्धीची गरज आहे की योग्य अयोग्य विधी निषिद्ध कळण्या इतकं बुद्धी सर्वांनाच दिला. मनुष्याला विशेष बुद्धी दिला आहे हे जरूर सत्य, पण अन्य जीवांनाही त्यांच्या जगण्याकरता कोणतं हिताचं आहे आणि कोणतं अहिताचं आहे, हिताहित ओळखण्या इतकी बुद्धी प्रत्येक जीवाला दे. छोटी छोटी एकेंद्रिय जीवांना सुद्धा कळते की आपला हिताचा काय आणि अहिताचा काय आहे. आणि एवढंच नाही, सगळ्यांनाच या सृष्टीवर ताठ मानाने उभं राहायलाही सामर्थ्य दिले. जीव छोटा आहे म्हणून ते भयगंडाखाली जगत नाही, त्यालाही त्याचा स्वतःचा धाडस आहे. असेन मी छोटा म्हणून त्याचा संघर्ष आणि त्याचं जीवन भीतीच्या छायाखाली नाहीये. माणूस एवढा मोठा, घरात काय मुंग्या जगत नाही का? माशी जगत नाही का? ढेकूण डास काय जगत नाही आहेत का? छोटी जीव आहेत म्हणून काय माणसाला घाबरून निघालेत का? नाही. माणूस आला, आणला, औषध मारला तर दुसऱ्या दिवशी त्याच औषधातनं जन्माला येणारी कीड आहे. ज्या डासाला आज औषध मारून संपवायचं म्हणतोय, त्या डासाने टाकलेल्या अंडीतनं येणारी जे डास आहेत हीच औषध खाऊन जगतात, इतकी त्यांची ताकद पडते. नंतर त्या औषधाने ते मरत नाही, नंतर अधिक ताकदीचं औषध फवारणी केली तरच ते मरतात. देवाने प्रत्येकाला प्रतिकार शक्ती ही प्रचंड प्रमाणात दिलेली. छोटे जीव आहे, कुणावरही अन्याय करावा, अत्याचार करावा असंही नाही. मनुष्य जर या पृथ्वी कार्यामध्ये, भगवत कार्यामध्ये हस्तक्षेप केला नसता, बहुतेक करून फारसे अनर्थ निर्माण झाले नसते. पाणी दुधासारखे वाहिले असते. जमिनीतलं अन्न म्हणजे अमृतासारखं अन्न उगवलं असतं. सगळ्या अन्न पदार्थांना गोडी अमृतासारखे प्राप्त झाली असते. परंतु मानवीय लोभ, लालसा अधिक मिळवण्याचा आणि लवकर मिळवण्याच्या हव्यासापायी सृष्टी बिघडून टाक.
जे अमृतमय अन्नप्रपंच होता त्याला विषमय बनवून टाक. त्याच्यात देवाचा काही नाही, सर्व ही मानवीय बुद्धीचा प्रलयंकारी प्रारूप आहे. तरीही देव त्याला नीट करण्याचा प्रयत्न करतो. जमीन विषकारक झाली, पाणी विषमय झाले, हवा विषपूरित झाली, ऊर्जा स्रोत हळूहळू हळूहळू क्षीण होत चालले. लाखो वर्षांसाठी निर्माण करून ठेवलेली ही पंचमहाभूते 200-300 वर्षामध्ये संपण्या इतकं त्याचा अतिशय वापर मनुष्य करायला. त्याचा उपयोग फार छोटा आहे, पण त्याचा अपहार आणि दुरुपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात. जीवनशैली माणसांची माणसाला तरी पथभ्रष्ट करवतेच, त्याच्याबरोबर निसर्गाला सुद्धा प्रचंड हानी पोहोचवते. मला 4 कपड्यावर माझे जीवन खूप सुंदर चालतो, पण मला 40 लागतात. तेव्हा ते बनवण्याकरता आम्ही निसर्गाचं शोषण करावं लागतं. अन्य जीवांच्या वाट्याचा कुठला तरी मला शोषून घ्यावं लागतं. माझी 2 जोड चपलावर काम चालू शकतो, पण मला 10 जोड लागतात. का? सर्व मॅचिंग लागतात. प्रत्येकाला पॅन्ट शर्ट बरोबर मॅचिंगच सगळ्या वस्तू लागतात. आमच्या जीवनशैलीतनं तयार होणारी समस्या आहे ती. आणि असं करत करत कुठे जाणार आहोत? कुठे जाणार? निसर्ग कधी ना कधी एकदा मानवीय अत्याचाराचा बदला घ्यायचं ठरवलं तर 5 मिनिटही लागत नाही. हलवून टाकेल, वर फिरणारा माणूस जमिनीच्या खाली जाईल. ज्याला आपण प्रलय म्हणतो, प्रलय निर्माण करायला सृष्टीला वेळ लागत नाही, भगवंताला वेळ लागत नाही. जलप्रलयाने होऊ शकतं, अग्निप्रलयाने होऊ शकतं, वायुप्रलयाने होऊ शकतं, अनेक प्रकारचे प्रलय होऊ शकतात. त्या प्रलयाने सृष्टी संपू शकतात. सृष्टीलाही सहन करण्याची एक क्षमता असते. ती क्षमता संपले की झोपलेला माणूस सकाळी उठेल याची काय हमी कोणी देऊ शकत नाही. उठायचा आधी जमीनदोस्त झालेला असेल. पण माणसाचा लक्षात येईना माझी जीवनाची गरजा किती आहेत आणि माझी आशा आकांक्षा किती आहेत, त्यांची ताळमेळ घालण्या इतकी सामर्थ्य शक्ती भगवंताने आपल्या बुद्धीत दिलेले असताना त्या बुद्धीचा भ्रमिष्ठ किंवा भ्रष्ट होण्याच्या कारणास्तव माणूस सृष्टीच्या शोषणामागे लागेल. त्याला लागतात पाणी किती, मी पाणी किती बर्बाद करतो. मी 1 लिटर पाणी घेताना स्वस्त असते, पण ती पाणी जेव्हा ड्रेनेजला सोडतो त्या पाणी शुद्ध करण्याकरता प्रचंड खर्च येतो. आणि शुद्ध नाही झाले तर सृष्टीतल्या अनेको घटकांचा तो नाश करतो. असं करत 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 म्हटलं ना, जमीन, जंगल, जल,
जनावर, या सगळ्यांना मनुष्य धोक्यात आणला आणि ह्यात मी सुखाने जीवन जगेन असं म्हणतो. सृष्टीतले हे सर्वही आमचे सहचर आहेत, सहयोगी आहेत आणि सहयोगींमध्ये घटक सर्वही आजारी असताना, अपायाच्या परिस्थितीत असताना मी कसं सुखी राहू शकेन याचा विचार तो करत नाही. का करत नाही? त्याला अध्यात्माचा, खऱ्या अध्यात्माचा, अध्यात्म खूप लोक करतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे भजन करणं, अध्यात्म म्हणजे पूजा करणं, तेही सृष्टीची शोषण करूनच. अध्यात्म म्हणजे ध्यान धारणा करणं, अध्यात्म म्हणजे प्रवचन कीर्तन करणं आणि ऐकणं, एवढ्यालाच समजतो. हे सर्वही अध्यात्माचा एक छोटासा भाग आहे. अध्यात्माचा मोठा भाग काय आहे? अध्यात्माचा मोठा भाग आचरण आहे. काय आचरण करावं? आचरण समजलं तर खूप छोटं, नाही समजलं तर खूप मोठं. आचरण पाहण्यात काय पाहावं आणि काय पाहू नये, कसं पाहावं आणि कसं पाहू नये, ऐकण्यात काय ऐकावं आणि लक्षात काय ठेवावं आणि काय सोडून द्यावं, काय खावं आणि काय खाऊ नये, किती खावं आणि किती खाऊ नये, कोणत्या वस्तूला हात लावावं लावू नये, संग्रह किती करावं आणि किती करू नये. त्याबरोबरच अन्य जीवसृष्टी बरोबर माझा व्यवहार अनुकूल्य राहावं, परस्परांच्या हितकारी राहावं, ही अध्यात्म आहे. आणि ही जर नाही केली आपण, कितीही प्रवचन कीर्तने सांगितली, ऐकली, भजन रात्रंदिवस केली, जप तप दिवसभर केली, मनशांती मिळावं कधीही मिळू शकणार. कारण घरातले सगळे आजारी असताना मी एकटं कुसे सुखी कसं राहू शकेन? विश्वच आमचं घर आहे. विश्वातले जीव सर्व आमचे परिवाराचे सदस्य आहेत. ही भावना अध्यात्मातनं निर्माण व्हावं याकरता जे जे भूत देखिजे ते ते मानिजे भगवंत, उपदेश आहे आमच्याकरता. ईशा वाश्यमिदम सर्वम, या सर्व इदम सर्वम, इदम म्हणजे हे 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 ज्याला म्हणतो आपण, त्या सर्वांमध्ये ईश वास करतो. सर्वभूतानां हृत एषे तिष्ठती, सर्व भूतांच्या हृदयात तो वास करतो. सर्वभूतांच्या हृदयात वास करतो म्हणजे काय? जनावरांच्या हृदयात नाही, किड्या मुंग्यांच्या हृदयात नाहीये, काय झाडा झुडपांच्या हृदयात तो राहत नाहीये, किंवा साप विंचू व्याघ्र शिवांच्या हृदय. इदम सर्व म्हणजे ह्या सर्वांमध्ये म्हटल्यानंतर ह्यातच तेही आले ना. हा, हे विवेक जरूर त्याच्याकडे असावं. हे सर्वही भगवंताचे रूप जरी असतील, कोणाच्या जवळ जावं, कोणापासून दूर राहावं, एवढा विवेक प्रत्येकाने जीवन जगण्याकरता जेवढा लागते तेवढा देवाने दिलेले. मनुष्यालाच असं नाही, छोट्या छोट्या जीवांना सुद्धा कोणाजवळ जावं जाऊ नये हे दिलेले आणि ते सांभाळून व्यवहार करतात. कोणाला अक्कल नाही दिलेली मला सांगा. मी मागे आपल्याला म्हटलं,
फुलपाखरू फार दिवस राहत नाही, पण सृष्टीच्या उपयोगाच्या परागीकरणाचा काम करत करतच प्राण सोडतात, आनंदानेच जगतात. आयुष्य जे जगतात ते फुलांसमवेतच जगतात आणि मकरंदाबरोबरच त्यांचा व्यवहार असतो. त्यांचेही एक जीवनचक्र आहे. मरण्यापूर्वी कुठे अंडी घालावं, त्यांच्या अंडी घालण्याकरता कुठे व्यवस्था भगवंतानी केलेले. काही छोटी छोटी झाडं झुडपं केलेले, विषारी, ज्याला जनावरं खाणार नाही, ज्याला कुठलेही कीड खाणार नाही अशी वनस्पती देवानी तयार केली. त्या झाडावर किंवा त्या पानावर अंडी घालतात आणि निघून जातात. का? अंडी त्या पानावर टाकलेले आहेत, त्याला जर दुसरा जीव खाल्ला तर यांची वंश निर्वंश होईल. आणि माणूस तेच काम करतो. जे जे छोटी छोटी झाडे झुडपं खुरटे होती बांधावर, शेताच्या बाजूला आजूबाजूला, त्या सर्वही ध्वस्त करून टाकलं. JCB आणला, बुलडोजर आणला. फक्त आंबा काजूच पाहिजे, याला दुसरं काही नको आहे. का? याला जे फायदे देणारी तेवढीच आहे, पण अन्य जीवांच्या संतानाभिवृद्धीसाठी जी व्यवस्था केली होती ती उद्ध्वस्त केला. आणि छोटी छोटी झुडपं गेल्यामुळे जे विषारी पानांची झुडपं होती, ज्याला जनावरं खात नव्हती, किडे खात नव्हती, हे माझे काय कामाचे म्हणून काढून टाकला. फुलपाखरू कमी आले. फुलपाखरू कमी आले, मधमाशा कमी आल्यामुळे याचा उतारा कमी झाला पिकांचा. का? परागीकरणाचा काम नीट नाही झाला. परागीकरण नाही झाल्यामुळे फळधारणा, बीजधारणा नाही झाली. एवढा समजून घेण्या इतकी बुद्धी भगवंताने आम्हाला दिली, पण आम्ही त्याचा वापर नाही केली तर अध्यात्म पूर्ण होईल का आपला? केवळ जप तप करून आमचा अध्यात्म पूर्ण होणार का? नाही ना. अध्यात्म सकाळास येते आहे अधिकार, हे जेव्हा जाणून व्यवहार करू. सकाळाशी म्हणजे केवळ मनुष्य जातीचाच विचार करतो आपण. बरीच मंडळी आम्ही अशी विचार करतो, सकाळाशी येते आहे अधिकार म्हणजे शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण ह्यांनाच अधिकार आहे, म्हणजे शूद्रापर्यंतच आम्ही जातो, सेवकापर्यंतच आम्ही जातो. याच्याही पलीकडे माणसांपेक्षाही करोडोपट्टीने असणारं एक विश्व आहे, छोटी छोटी जीवाणूंपासून. त्यांनाही अधिकार आहे या सृष्टीत. झाडावर आमची जेवढा अधिकार आहे, पाण्यावर आमची जेवढी अधिकार आहे, हवेवर जेवढी अधिकार आहे, मातीवर जेवढी अधिकार आहे, पिकावर जेवढी अधिकार आमचे आहे, त्यापेक्षाही अधिकार त्यांचा आहे ना. का नाही आहे? आणि ही जर आपण जाणून व्यवहार नाही केला, त्यांच्या जगण्याला अबाधितपणे जगण्याकरता आम्ही वाव नाही दिला, आम्ही काय पुण्य संपादन करणार? आम्ही काय सुखाने जीवन जगू इच्छिणार? नाही जगू शकणार. सृष्टीत आम्ही जसं माणसं शाणे असं आपण समजतो. मी मागे बोललो, आपल्या मधमाशे आहेत, हजारोच्या संख्येने असतात, हजारोच्या संख्येने. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकार आहेत. आगी मोह आहे, मोठे मोठे असतात. साधी मोह असते, छोटी छोटी असतात. त्याच्यापेक्षाही छोट्या लाल मुंग्या असतात ना, त्या साईजचे सुद्धा मधमाशा आहे. आपण आता मठावर त्यांची संवर्धन करतो आहोत आणि ते 3000-4000 रुपये किलो त्याचा मध असतो. खूप छोटी छोटी असतात. सृष्टीला सगळ्यांची गरज आहे. मी मधमाशांचा अध्ययन करणारा आपला एक सायंटिस्ट आहे, पराग, त्याच्याशी चर्चा करत होतो. तो ज्यांच्याकडून शिकून आला होता, बेंगलोरला जाऊन त्या माणसाला घेऊन आला होता, त्याच्याबरोबर मी चर्चा करत होतो. इतकं अद्भुत विश्व आहे त्यांचं, आश्चर्य वाटेल आपल्याला.
त्यांच्यामध्ये जेवढ्या मधमाशा आहेत हे सर्वही त्याच्यामध्ये ग्रुप्स आहेत वेगवेगळे. कामगार म्हणून काम करणारी वेगळी आहेत, सेना म्हणून त्या राणीच्या संरक्षणासाठी सेना असते, त्यात एक सगळ्या मधमाशा चावत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होते असं म्हटल्याबरोबर पटकन त्यांना आदेश येतो की आता जो आलेले आहे त्याला चावायला सुरू करा. तो पाण्यात बुडला तरी सोडत नाही त्याला. ते सोल्जर आहेत, सैनिक आहेत, त्यांचाही एक टोळी आहे. त्या मधमाशांमध्ये आणखीन एक टोळी आहे, ते अन्न शोधन घेत असते की कुठे कुठे फुलं आहेत हे जाऊन त्याचा तपास अन्वेषण करून यायचं आणि राणीला आदेश द्यायचा. मग राणी आदेश देते की या भागात इतक्या अंतरावर या दिशेला फुलं आहेत म्हणे आणि तिथे जाऊन तुम्ही आणायला सुरू करा. आणि संपले की तिथलं फुलांमधलं मकरंद संपले की ते राणीला रिपोर्टिंग करतात त्या भागातलं संपलाय. तोपर्यंत राणीची जी काही अन्वेषक असतात ते जाऊन दुसरी शोध घेऊन आलेले असतात. या व्यतिरिक्त राणीला लागणारी आहार जे आहे ते फार वेगळे, जसा राजाला लागतो ना तसा विशिष्ट आहार आणून देण्याचा काम करणारी एक टोळी असते. ती फक्त राणीसाठीच काम करत असते. त्या राणीसाठी काम करत, इतरांपेक्षाही वैशिष्ट्य आणि ताकदवर अन्न आणून देण्याचं काम ते करतात. त्याच्यामुळे ते राणी दष्टपुष्ट असते, एकटीच असते राणी. आणि या मधमाशांची भाषा 40 प्रकारची भाषा बोलतात म्हणे. ते मधमाशा 40 ते 46 प्रकारची भाषा बोलतात. मी म्हटलं कशी बोलतात ते म्हणाले की 40 प्रकारची गंध सोडतात ते. या म्हणायला एक प्रकारचा गंध, जा म्हणायला एक प्रकारचा गंध, अटॅक कर म्हणून सांगण्याकरता एक प्रकारची गंध, असं 40 प्रकारची भाषा, 40-46 प्रकारची भाषा या मधमाशा बोलतात. आणि एक राणी जर मृत्यू पावली 3 दिवसाच्या आत सगळ्या त्यातल्या वरिष्ठ जे आहेत ते एकत्र येऊन 3 दिवसात नवीन राणी तयार करतात. त्यातले त्यात एक छोटीशी जे बाळ असते त्याला विशिष्ट प्रकारचे अन्न खाऊ पिऊ घालून तिला पटकन मोठी करतात. मोठी करून आपल्या राणी बनवतात. माणूस असं समजतो की मीच शहाणा आहे, मला सर्व काय कळते, असा तो व्यवहार करतो. आमच्यापेक्षाही शहाणे आहेत. त्यांना वाटलं की ते आपदा विपदा आलेले, राणीने जर आदेश काढले तर मध्यरात्रीला सगळी आहे त्या स्थितीत सोडून दुसरीकडे निघून जातात. त्यांना चाहूल लागते की नाही. बघा आपण सुनामीच्या वेळेला एक कुत्रा मेला नाही, मोकाट सोडलेले. मोकाट जनावरांपैकी एक जनावर मेले नाही. मोकाट सोडलेले कोंबडी, मेंढरे, शेळी कुठलेही मेले नाही. कोण मेले? माणसाच्या सहवासात जेवढी होती तेवढी मेली. माणूस जसा स्वतःला घरात कोंडून घेतो तसा ज्यांना बांधून घातला होता ते का बाकीच्यांना निसर्गाच्या बदलाव जे आहे त्याची अधिसूचना आधीच मिळते. त्यांना मिळाल्याबरोबरच ते जाऊन सुरक्षित वर जाऊन डोंगरावर उभी होते. त्यांना आधीच कळते. 1 दिवस, 1.5 दिवस, 3 दिवस आधी कळते. कळल्यानंतर ते जागा सोडतात. आता प्रळय होणार आहे, या प्रळयाची पूर्व सूचना भेटते त्यांना. भेटल्याबरोबर ते जातात. मी एवढं सांगत होतो की प्रत्येक जीवाला हित अहित कळतंय. व्यवहाराकरता जेवढा लागतंय तेवढा. माणूस असं समजू नये की मीच फार शहाणा आहे. याच पद्धतीने प्रत्येक प्राण्यांचा जो समूह आहे, तुम्ही पाखरं सुद्धा झाडावर सकाळी बारकाव्याने जर ऐकत बसला तर काय काय बोलतात ते हळूहळू आपल्याला लक्षात येईल. प्रत्येक जातीची पक्षी जे आहे त्यांचं एक विश्व आहे, त्यांची एक भाषा आहे. आज आहारासाठी कोणाकडे जायचं, कोण आजारी आहेत, कोण चांगले आहेत, लहान बाळांची पालन पोषण ठीकठाक चालले की नाही, जर त्या बाळाची आई
अन्न आणून देण्यामध्ये जर असमर्थ ठरले, आजारी पडले असले, काय झालं तर दुसऱ्याने आणून ते काम कसं करावं ही त्यांच्या संघटनेत सर्वही ठरत असतं. त्यांचा एक परिवार आहे, त्या परिवारात हे सर्वही व्यवहार नीटनेटकेपणाने चालत असतात. आम्ही समजतो मनुष्य आम्हीच फार शहाणे आहोत, आम्हाला फार शहाणे आहोत म्हणजे काय, लिहिता येते, वाचता येते, कोणाचाही मुंडकं मुरगळता येते, याला शहाणपण असं समजतो माणूस. आम्ही इतका स्वतःला शहाणा समजतो, 10 मधमाशा मागे लागले तर आम्हाला चुकवता येत नाही. आम्ही एवढं विश्व नष्ट करण्याचा भाषा करतो, 4 मधमाशा मागे लागले तर पळताबुई थोडे होते आमचे. की विधी आणि निषेध हे सगळ्यांनाच माहिती. देवाने तेवढी अक्कल, तेवढी बुद्धी सर्वांनाच दिलेली. बघा, भाकरी हातात असेल, कुत्र्याला सुद्धा कळते ही भाकरी मला जवळ बोलून पकडण्यासाठी हातात घेतला की खरोखर मला देण्यासाठी हातात घेतला. आमच्या मनात जर भावना त्या कुत्र्याला पकडायचं असं कळलं, कुत्र जवळ नाही येत. कावळ्याला कळते तर ह्याला शिवावं की नाही शिवावं. मग इतरांचं का, सगळ्यांना समजतं. आम्ही केवळ बोलल्यानेच समजतो मनुष्य, पण प्राणी, पक्षी, किडे, मकोडे भावना समजतात. मी विचारलं, मधमाशी, त्या मधमाशांना धोका पोचवण्याच्या इराद्याने जो माणूस जाईल हे त्यांच्या लक्षात येते. अन्यथा त्या सगळ्यांना हलवून त्यातलं मध काढून घेतला तरी सुद्धा मधमाशी चावत नाही. फक्त त्यांना इजा पोचवण्याची इरादा माणसांच्या मनात असेल आणि ही भावना पटकन त्यांना समजतात. म्हणे इतकी सूक्ष्म आहे व्यवहार, इतकी सूक्ष्म व्यवहार आहे. अद्भुत विश्व आहे प्रत्येकांची. मुंग्यांचा अद्भुत विश्व आहे, माशांचा अद्भुत विश्व आहे, बेडकांचा अद्भुत विश्व आहे. आणि उगाच जन्माला येत नाही, उगाच मरत नाही ते. त्यांचीही एक जीवन पद्धती आहे, एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेत ते राहतात. आणि त्यातही आमच्यातले जसं काही आगाव असतात तसं त्यांच्यातही काही आगाव असतात. त्यांना नियंत्रण करण्याची ते प्रयत्न करतात. त्याच्या बाहेर गेले की ते म्हणतात ते मरते, मरू दे म्हणतात. पण मनुष्याचा अध्यात्म तेव्हा पूर्ण होतो जेव्हा सगळ्यांना समजून घेतो. सगळे समजू दे नाही समजू दे, सर्वभूत हिते रताः, सर्व जीवांचा हितामध्ये आमची जर इच्छा असेल, सगळ्यांची भलं होऊ द्या, काय बिघडणार. सापांचाही भलं होऊ द्या. सापांना माणसाने मारायची गरज नाही, सापाला मारायला दुसरी देवाने निर्माण केलेले. जर जास्त झाले तर त्याचा निग्रह कसा करायचा, देवाने ती व्यवस्था करून ठेवलेली आहे ना. कोणी काहीतरी आपल्या पायरी सोडून वागायला लागले तर त्याच्या नियंत्रण करण्याची व्यवस्था निसर्गात भगवंताने करून ठेवलेली. पीक आहे, पिकावर किडे जर पडले, जेवढा सहन करता येईल तेवढी पीक सहन करते, त्याच्यापेक्षाही पुढे जाते. असं वाटले की मित्रकीड नावाची एक कीड असतो, पिकांचा मित्रकीड. तो पटकन तयार होऊन हे बाधा निर्माण करणारी जी कीड आहे 2 दिवसात खाऊन संपून टाकतो, एकही ठेवत नाही. पण थोडासा संयमाची गरज असते. संयमित राहिलो, निसर्ग सर्वही निसर्गाला पोषक आणि पूरक वातावरण बनवावं लागतं. आज आम्ही काय केलेले, निसर्गाचा एकूण चक्रच बिघडवून टाकलेले आणि तो रिपेरी होईल ना होईल या अवस्थेला येऊन ठेपलेले. निसर्ग आपोआप रिपेरी होण्यासारखी अवस्था आज नाही ठेवल्या माणसाने. अध्यात्म आमचा तेव्हा पूर्ण होतो जेव्हा आम्ही आचरण करू. देवाने सगळ्यांना पुरेल, सगळ्यांना लागेल एवढा निर्माण करून ठेवला. पण माणसांची लालसा, माणसांची लोभ त्याला इतकं संग्रह करायला लावते, इतकं संग्रह करायला लावते की कोणाच्या तरी अन्नावर
घालतो. माणूस अधिक काहीतरी संग्रहित केला की समजायचा कोणाचं तरी शोषण झालंय. कोणी आवश्यक तेवढा जरूर संग्रह करावा. आणि एवढं करून जाणार कुठे म्हणा. त्याला एकच हवंय की मला धनवान म्हणावं लोकांनी. धनवान मी झालो, श्रीमंत मी झालो. श्रीमंत कशाने झालो? या सृष्टीतली 4 दगडं उचलले आणि एक इमारत बांधली. याच सृष्टीतली थोड्या जमिनीला सीमा वाढवून घेतली आणि मी श्रीमंत झालो. मी जेव्हा 10 एकर वाला 100 एकर वाला बनलो त्यावेळी किती लोक गरीब झाले असतील. ज्यांची ज्यांची जमिनी मी कब्जा केली तेवढी सगळी जमीन काय या सृष्टीवर वाढणार नाही आहे, तेवढंच राहणार आहे. मी श्रीमंत झालो याचा अर्थ मी 10 लोकांची शोषण करूनच श्रीमंत होऊ नये असाही त्याचा अर्थ. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार. आणि मी संपत्ती माझ्या घरात जमवून ठेवलं. मला म्हटले सावकार आहे, श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणाले किती दिवस आहे? माझ्याबरोबर तरी काही आलेले नाही आजपर्यंत, कोणाबरोबरही गेलेले नाहीये. ना जमीन गेली, जनावर गेली, संपत्ती गेली, कोणी नाही गेले. हे कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. हे कळलं, पण वळलं किती लोकांना? वळत एकालाही नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक कोणाबरोबरही नाही राहिले. हा, या संपत्तीचा सद्विनियोग मी किती केला हे महत्वाचं आहे. सद्विनियोगाचा प्रमाण किती आहे? सद्विनियोग याचा अर्थ जिथे जिथे त्याची गरज आहे त्याच्याकरता मी खर्च केले का? जिथे जिथेही त्या संपत्तीच्या विनियोगाची गरज आहे त्या कार्यासाठी मी किती खर्च केला? त्यालाच धर्म आणि त्याग असं म्हणतात. त्याग म्हणजे सोडून जातो असं नाही. माझ्याकडचा जरूरत असणाऱ्या ठिकाणी त्याला सरकवलं मी, त्याला त्याग म्हणतात. फक्त धरून ठेवण्याची जी वृत्ती होती ह्याला ढिल्ल सोडलं मी, आणि जिथे जिथे कमी आहे तिथे जाऊ शकता. धरून ठेवण्याची वृत्ती सोडणं ही त्याग असते. पण आमची वृत्ती अशी आहे, मी मेल्यानंतर सुद्धा शाश्वत राहायचंय. मला कशाने राहायचंय? पैशाने शाश्वत व्हायला पाहिजे. म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा अमर राहील अशी काही पुतळे उभं करूनच जायचं, अशी काही इमारत उभं करून जायचंय, किंवा अशी मी कोणाकोणाला तरी देऊन माझं नाव सांगत जा, माझा इतिहास लिही आणि इतिहासात माझं नाव अमर करून टाक. ह्याला तो अमरत्व समजतो. मी गेलो तरी माझ्या मुलामुलींच्या रूपात मी जिवंत राहायला पाहिजे म्हणून मुलामुलींची अपेक्षा करतो. मी जरी गेलो मी जिवंत राहायला पाहिजे. कोणाच्या रूपाने? माझ्या संतानाच्या रूपाने मी शाश्वत राहायला पाहिजे. धर्माच्या रूपाने मी शाश्वत राहायला पाहिजे असं म्हण. सृष्टी तरी कोणालाही शाश्वत ठेवत नाही. सृष्टीचा नियम आहे. सृष्टी, उत्पत्ती आणि विलय. विलय झालेले पुन्हा उत्पत्ती होते, उत्पत्ती झालेले ते विलयाकडे जात असते. हे चक्र फिरत असते. आम्ही ते चक्र भेदू इच्छितो, चक्र थांबवू इच्छितो. नाही, विलय होणार नाही, हे शाश्वत राहायला पाहिजे. कुठे नाव शाश्वत राहते? मी परवा एका मंदिरात गेलो होतो. त्या मंदिरात नाव ठेवायला पाय ठेवायला जागा नाही, इतकी नावं कोरलेली होती फरशीला. एक बाई एकची फरशी. अमुकांच्या आई वडिलांची, आजा आजीच्या प्रेरणेने आई वडिलांची स्मरणार्थ अमुकाने या मुलांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ही फरशी लावली.
किती लोकांचे नाव एका फरशीवर? आजा आजी, आई बाबा आणि हे दोघे आणि ह्यांची संतानाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ही लावले. एवढी जागा की त्या गाभाऱ्यात कुठे जागाच शिल्लक नव्हती. आणि देव धुतलेले पाणी जाण्याची जी रस्ता होती ना, गोमुख बनवलेले होते, त्या दगडी गोमुख जे बनवले होते त्या गोमुखाच्या ह्याच्यावर सुद्धा पत्रे लावलेले होते. त्या पत्र्यावर सगळे नावच होते. तेवढ्यातच एक दोघे तिघे जण ते पत्रे काढत होते. विचारले हे काय करतात? नाही ते ट्रस्टी लोक आहेत, काहीतरी करतात म्हणाले. मग मी विचारलं, अहो ट्रस्टी या म्हटलं, काय करता ये? स्वामीजी ही आता नवीन लोक आलेले आहेत, जुन्यांची काढून नवीन पत्रे लावायचं चालू आहे म्हण. जे पत्रे लावलेले जे गेलेत की नाही आता ते विचारायला येणार नाही, त्यामुळे त्यांची काढून टाकायचं. आणि का लावले होते त्यांनी? आम्ही गेलो तरी आमचं नाव राहावं इथे शाश्वत म्हणून लावून गेले होते. आता नवीन डोनर आल्यामुळे लावायला जागा नाही, हे पत्रे काढत होते. काय शाश्वत राहणार आहे? आम्ही शाश्वत राहायचं म्हणतो, काय होणार आहे? नाही, शाश्वत राहणार आहे. आत्मानुसंधानानेच माणूस शाश्वत होतो. तो शाश्वत आहे, शाश्वत होऊ इच्छितो. आत्मा शाश्वत आहे, नाव शाश्वत नाहीये. नाम आणि रूप हे शाश्वत नाहीये जीवाचं. कोणत्याही जन्मात धारण केलेले त्याचा शरीर, त्या शरीराचं नाव, त्या शरीराचा आकार म्हणजे त्याचा रूप हे कधीही शाश्वत राहत नाही. आत्मा शाश्वत राहत. आत्म्याने वारंवार धारण केलेले नाम रूप कधीही शाश्वत. नाम रूप म्हणजे वेगवेगळे शरीर शाश्वत नाही. जसा कपडे बदलतो तसा ते बदलत राहतात. याचा विचार सोडून मनुष्य जर असा फलक लावायचा ठरवला, पृथ्वीवर जागा शिल्लक राहणार. पृथ्वीवर जागा शिल्लक राहणार. म्हणून अध्यात्म समजणं, त्याचे आचरण करणं, अनुसंधान करणं, शोध घेणं त्याचं गरजेचे. वरवर समजतो पण सृष्टी सुरक्षित राहील, सृष्टी राहिली तर त्यात माझं शरीर राहू शकतं. सृष्टीला असुरक्षित करून मी फार दिवस नाही जगू शकणार. याच्यासाठीच अध्यात्माची आचरण गरजेचे. आणि आम्ही भगवंताने बनवलेले ह्या निसर्गाला अधिक सुंदर कसं बनवता येईल. उजाड बनवत निघालो आम्ही. हा ठीक आहे, कामाच्या ह्याच्यात कुठेतरी अडथळा आली, आम्हाला विकास पाहिजे, कुठेतरी बळी द्यावं लागते. नाही, त्याच्याबरोबर त्याचं भरपाई करणं सुद्धा गरजेचे. ते करत असताना मनुष्य केंद्रित व्यवहार कधी करून जीव केंद्रित असावं. जीव सर्व हे मनुष्य केंद्रित. आता सगळे बजेट आमची येतात, त्यात जीव केंद्रित नाहीये, मनुष्य केंद्रित. जीव केंद्रित असतात नाही असं नाही. एखाद्या वाघासाठी 1000 कोटी रुपये खर्च करते, एखाद्या अस्वलाला जगवण्यासाठी 500 कोटीचे प्रयोजन आमच्या बजेटमध्ये आहे. एखाद्या दुर्मिळ प्राण्याला वाचवण्यासाठी कायदा बनवला जातो आणि पैसाही ठेवला जातो. पण ज्या भूमीला विष घालून भूमी संपवतो आहोत ना आपण, छोटी 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 जे जीव आहेत डोळ्यांना न दिसणारे, त्या जीवांसाठी कुठलाही कायदा नाहीये आणि कुठलंही बजेट नाहीये. आणि देश कसं सुरक्षित राहील? का वाघ शिव म्हणजेच जीव आहे?
या छोट्या छोट्या जीव म्हणजे जीव नव्हे, मधमाशा वाचवण्यासाठी, फुलपाखरू वाचवण्यासाठी, छोटी छोटी पक्षी चिमणी वाचवण्यासाठी, कासव वाचवायला आमच्याकडे पैसे आहे. सरडे संपले तर काय होईल उद्या? पाली संपल्या तर काय होईल घरातल्या? खूप मोठा अनर्थ होणार. आम्ही घरात नाही जगू शकणार. पाली घरात आहेत म्हणून आम्ही व्यवस्थित, घरातल्या जेवढ्या जेवढ्या विषारी कीड आहेत त्या सगळ्यांना छतावर चढून ते खाऊन टाकतात म्हणून आमचे अन्न सुरक्षित आहे घरातलं. अन्यथा घरातलं अन्न इतकं विषपूरित झालं असतं, खाऊन आम्ही मेलो असतो. जे जे देवाने निर्माण केले ते एकमेकांना सुरक्षित ठेवण्याकरता केलेले. म्हणून आमचं जीवन व्यक्ती केंद्रित न होता, मनुष्य केंद्रित न होता, छोट्यातल्या छोटा, मोठ्यातल्या मोठा सर्व जीव केंद्रस्थानी ठेवून आमचे आचरण सिद्ध व्हायला पाहिजे. आमचे आचरण निश्चित व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टींची निश्चय करण्याची दासबोधात संकल्प केले. या गोष्टीचा निश्चय करणं, या गोष्टीचा निश्चय करणं, या गोष्टीचा निश्चय करणं, या गोष्टी. आता मगाशी वाचलं प्रथम, या दासबोधात काय आहे? द्वंद्व संपवणं आणि निश्चित करणं. वेगवेगळ्या प्रकारची जे विवेक आहे, ज्ञान आहे, ते निश्चित करण्याची भाषा केली. आणि हे निश्चितता जर कळली तर आचरण जे आहे त्याची पाऊल ठामपणे पुढे पडायला पाहिजे. ते कोणाच्याही अहिताकडे जाणार नाही. तेव्हाच आपलं अध्यात्म परिपूर्ण होईल. अन्यथा आमचे अध्यात्म एक अवडंबर ठरेल, अन्यथा काही नाही. जगभरात आपण तेच पाहतो, खूप साऱ्या ठिकाणी पाहतो. अध्यात्म अवडंबर बनतं, पण अध्यात्माचं मूळ कर्तव्य जे आहे ते तसंच राहून जातं. तसे न होता कोण्याही जीवाचा शोषण आपल्या हातून होणार नाही, इतकं काळजीनं व्यवहार करणं. आम्ही एका बाजूला म्हणत असताना प्रत्येकाची भावकी त्याचं शोषण करत असते, शेजारी त्याची शोषण करत असते. का असं करते? ज्ञानाचा अभाव, अज्ञानाचा प्रादुर्भाव. त्याच्यामुळे बघा ना, आमच्या इतिहासात जेवढे राजे महाराजे चक्रवर्ती सम्राट आणि चक्रवर्ती या लोकांची पराजय झाला, तो पराजय शत्रूंमुळे नाही झाला. तो पराजय कोणामुळे झाला हे बघितलं तर ह्यांच्याच नात्यातल्यांमुळे झालेले असते. आमच्या शेजारी किंवा आमचे नातेवाईक आमचे पराभवाचे केंद्र असतात. तुम्ही कोणाचाही घ्या, भारताचा नाही विश्वाचा पूर्ण इतिहास जर चालला, त्यातले 90% पराभव ज्या त्या राजांचे कोणामुळे, तर त्यांच्या जवळच्या माणसांमुळे झाले. जसा सिराजुद्दौलाला मीर जाफर पकडून देतो, जसा शंभूराजेना जवळची माणसं पकडून देण्यास मदत करतात, जसा पृथ्वीराज चव्हाणांना पकडून देणारा त्यांचाच भावकीतलं होता. राणा प्रतापच्या सेनेच्या विरोधात लढणारी राणा प्रतापचीच कोणतरी भावकीतले मोगल सेनेला मिळाले होते. हे सगळे आम्ही बघतो. मग आम्ही भाषा करत असतो खूप लांब लांबची. असा का होतो? आमचा प्रीती प्रेमाचा अभाव कुठे तयार झाला आणि का तयार झाला? आणि भक्तीची भाषा करतो, सगळ्यांवर प्रेम करण्याची भाषा करतो, जे जे भूत देखी जे म्हणतो. आपल्यापेक्षा छोट्यांवर दया करुणा असायला पाहिजे, समान आहे त्यांच्याबरोबर स्नेह असायला पाहिजे,
आणि आमच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर प्रीती विश्वास असायला पाहिजे. या दृष्टीने जिव्हाळा जिवंत असायला पाहिजे. आमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, श्रद्धा विश्वास रूपाने जिव्हाळा जिवंत राहील. समवयस्क आहे, स्नेहाच्या रूपाने राहील. आणि आपल्यापेक्षा छोटे कितीही जीव असो, प्रीती प्रेम करुणा दया यांच्या रूपाने ते जिवंत असायला पाहिजे. जिव्हाळा यालाच अध्यात्म म्हणतात. अशा पद्धतीने आध्यात्मिक जीवन व्यतीत करण्याची बुद्धिशक्ती सद्गुरु भगवंतांना सर्वांना देव. हे गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज.